हरे कृष्ण. आय होप यू ऑल आर फाईन, हेल्दी अँड डुईंग वेल. आज आपण पाईल रिडिंग करूया. माझ्याकडे 2 पेंडुलम्स आहेत. एक खूप सुंदर पेंडुलम आहे. ओके, इट्स अ सिल्वर पेंडुलम. तुम्ही बघू शकता. इट्स अ ब्युटिफुल एनर्जी. अँड दुसरं माझं खूप 10 इयर्स ओल्ड पेंडुलम आहे, जे मी 10 वर्षापासून वापरते. हे कॉपरचं आहे बेसिकली. ओके, सो तुम्ही चूज करा कोणतं पेंडुलम तुमचं आहे. ओके, जस्ट चूज, सिलेक्ट करा. बघा, एनर्जी खूप ॲक्टिव्ह आहे. ओके, आय होप तुम्ही चूज केलं असेल. आणि ज्यांनी हे पेंडुलम चूज केलं आहे त्यांच्यासाठी आपण आधी रिडिंग होऊया आणि मग नंतर ह्या पाईलसाठी, ह्या कॉपर पेंडुलमसाठी पण आपण रिडिंग घेऊ. सो पहिलं आपण हे पेंडुलमचं रिडिंग करूया. सो वी हॅव अ ब्युटिफुल डेक. लेट्स सी काय आहे तुमच्यासाठी. ओव्हरऑल रिडिंग, जनरल रिडिंग आहे. ओके, जे पण हे रिडिंग बघत आहेत, आय गेस मे बी तुम्ही हार्टब्रोकन आहात, नाराज आहात, हॅपी नाही आहात. तुमची एनर्जी ही दिसते मला की यू आर नॉट हॅपी, हार्टब्रोकन. एकतर कोणतरी बोललं आहे त्याचं खूप वाईट वाटलं आहे तुम्हाला, या फिर किसी ने बहुत बुरी तरह से आपका दिल भी तोड़ा है. आणि हे इमोशनल दिसते मला. मे बी यू आर कंट्रोलिंग युअर इमोशन्स, नो क्वेश्चन अबाउट इट. बट तुम्हाला कुठली तरी व्यक्ती खूप आवडते आहे असं दिसतं आहे. तुमचं प्रेम आहे एका व्यक्तीवरती आणि आय डोंट नो तुम्हाला रिजेक्ट केलं आहे की ब्रेकअप झाला आहे किंवा बोलणं नाही आहे, कम्युनिकेशन नाही आहे. यू आर नॉट गेटिंग क्लॅरिटी. सो तुमची एनर्जी थोडीशी हार्ट ब्रोकन लव्ह लाईफमध्ये दिसत आहे. ओके, मनामध्ये खूप सिक्रेट्स आहेत तुमच्या, कळत नाही काय करावं. तुम्हाला हे पण असं वाटत आहे की कोणाला तरी कन्सल्ट करून गायडन्स घ्यावा का, किंवा मे बी तुम्ही टॅरोचे रील्स सतत बघत आहात तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवून घेण्याची अबाउट युअर रिलेशनशिप, जी आता सध्या एका ब्रेक थ्रूमधून जात आहे किंवा ब्रेकअप एनर्जीमधनं जात आहे. उथलपुथल थोडीशी मनामध्ये चालू आहे, किंवा तुम्हाला काहीतरी सिक्रेट्स अचानक कळले आहेत, हिडन सिक्रेट्स. त्याच्यानंतर तुमची ऊर्जा थोडीशी डिस्टर्ब्ड झालेली आहे आणि हे प्रेमाबद्दल असू शकतं. ओके, मग हे प्रेम गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, मॅरेज लाईफ, मे बी ऑफिसमध्ये कुठला एखादा मॅटर कळला आहे त्याच्यामुळे तुम्ही हार्टब्रोकन झालात, किंवा फॅमिलीमध्ये सुद्धा. सो काहीतरी सिक्रेट समोर आल्यामुळे तुमची एनर्जी थोडीशी डिस्टर्ब्ड दिसत आहे. ओके ओके, एक अजून 2 कार्ड्स. राईट, खूप सॅड आहात तुम्ही. आय डोंट नो वाय. आय मीन, हा लॉस तुम्हाला सहन नाही होत आहे. यू आर व्हेरी डिसअपॉइंटेड, यू आर व्हेरी हार्ट ब्रोकन. आणि खूप जवळच्या माणसाने तुम्हाला डिस्टर्ब केलेला आहे असं दिसते. आणि आता तुम्ही नाही, लाईक स्वतःभोवती एक तर बाउंड्रीज क्रिएट करत आहात. आय मीन, सोशली ॲक्टिव्ह नसावं असं वाटतं, कोणाशी बोलू नये असं वाटतं. पीस मिसिंग आहे एनर्जीमध्ये, है ना. पीस मिसिंग आहे. आय थिंक जे पण ही पाईल ज्यांनी सिलेक्ट केली आणि ज्यांच्यासाठी हे रिडिंग आहे, तुम्ही शेअर करा प्लीज. तुम्ही बोला, है ना. तुम्ही थेरपी घ्या, तुम्ही कोणाला तरी कन्सल्ट करा. यू नीड हीलिंग, यू नीड हीलिंग डिअर लव्ह वन्स, यू नीड हीलिंग. आतल्या आतच स्वतःला असं ब्लेम करून घेऊ नका, किंवा स्वतःवरतीच सगळं ब्लेम घेऊ नका, स्वतःला ब्लेम देऊ नका, रिग्रेट, गिल्ट कॅरी नका करू. ओके, देर विल बी समवन हू विल हेल्प यू, है ना. तुम्ही हेल्प घ्या प्लीज. शेअर द इश्यूज, डिस्कस. ओके, सो डिवाईन ह्यांचं हिलिंग काय आहे. ओ गॉड, सी द पेन. कॅन यू सी दिस कार्ड? इट्स लॉट ऑफ पेन. आधी खूप हॅपी होतात तुम्ही, खुश होतात, पण आता एकदम पेन एनर्जीमध्ये कोणीतरी जबरदस्त धोका दिलेला आहे. यू आर फिलिंग व्हेरी बॅड. ओके, आता तुम्हाला पीस हवं आहे, शांती हवी आहे, आणि तुम्हाला ह्या एनर्जीमधनं बाहेर पडून कुठेतरी निघून जायचं आहे. कोणाशी बोलायची इच्छा नाही, कम्युनिकेशन करायची इच्छा नाही आहे, सॅड आहात. ओके, सॅडनेस दिसते. खूप गोष्टी आतल्या दाबून ठेवलेल्या आहेत माइंडमध्ये, हार्टमध्ये. यू आर नॉट रिलीजिंग, यू आर नॉट डिस्कसिंग. इट्स क्लिअर गायडन्स की तुम्हाला हिलिंगची गरज आहे. सी द बॉटम ऑफ द डे, तुम्हाला हिलिंग मिळेल. तुम्ही ज्याला पण हे छान शेअर कराल, डिस्कस कराल, युल गेट अ गायडन्स. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, तुमचं हिलिंग होईल, अँड यू विल बी रिलॅक्स अँड यू विल बी व्हेरी हॅपी. कोणतरी मदत करताना दिसते. मे बी तुम्हाला इमोशनली कोणतरी समजून घेणारी मला एनर्जी दिसत आहे. बघा, सी समवन इज हेल्पिंग. बऱ्याच लोकांना हेल्प मिळते आहे, हिलिंग होत आहे. डोंट वरी,
हा प्रेमाचा जर विषय असेल तर तुम्हाला डेफिनेटली हिलिंग मिळेल. डिवाईन हील करेल या गोष्टी. हा फेज निघून जाईल आणि तुमची एनर्जी सुंदर होईल. कदाचित तुम्ही ज्या गोष्टीसाठी पेनमध्ये आहात, ओके, तीच गोष्ट हील होईल. ऑर मे बी हे जर पार्टनर संबंधित असेल तर कदाचित पार्टनरसुद्धा समोरून तुमच्याकडे अप्रोच करून बोलायला येऊन तुमचं तिथेच हिलिंग होताना मला दिसत आहे. सो मे बी 0 नंबर लाईक ही एक नवीन स्टार्ट तुमच्या लाईफमध्ये होऊ शकते आफ्टर द हिलिंग. की तुम्हाला छान वाटेल, फ्रेश आउटडोअरला जावं, ट्रॅव्हलिंगला जावं, ट्रेकिंगला जावं. यू विल बी व्हेरी हॅपी अँड यू विल एन्जॉय दिस एनर्जी ब्युटिफुली. म्हणजे एक स्टेग्नंट जमलेल्या गोष्टीमधनं तुम्ही एनर्जेटिक ॲक्टिव्ह एनर्जीकडे नक्कीच जाणार. तुमचं हिलिंग होणार आहे. ओके, सो ज्यांनी पण हा पाईल सिलेक्ट केला होता त्यांच्यासाठी हिलिंग लवकरच होणार आहे आणि खूप सुंदर हिलिंग होणार आहे. आता बघूया आपण ज्यांनी हा पाईल सिलेक्ट केला आहे, हा पेंडलम सिलेक्ट केला आहे, त्यांच्यासाठी काय रीडिंग आहे. ओके, काय आहे एनर्जी ज्यांनी. ओके, काहीतरी डीप सिक्रेट्स तुम्हाला कळले आहेत किंवा काही पिक्चर अजिबात क्लिअर नव्हते आणि आत्ता ते पिक्चर समोर आलेत क्लिअरली. हिडन सिक्रेट्स, हिडन ट्रूथ, लपलेल्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही सॅड आणि उदास आहे. ही पण एनर्जी सॅड आणि उदास आहे त्याची आहे. तुम्हाला पण हिलिंगची गरज आहे. इकडे पण एक हिलिंगची एनर्जी दिसते आहे. मे बी लव्ह लाईफ असेल तर आय डोंट नो, थर्ड पार्टी इंटरफिअरन्स आहे. यू आर व्हेरी सॅड. तुमचा आतला इनर व्हॉईस एक सांगतो आहे काहीतरी, तुम्हाला सतत तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्हाला क्लॅरिटी येत नाही आहे. ओके, ज्यांनी पण हे पाईल सिलेक्ट केलं आहे. सो काय करंट एनर्जी आहे, लेट्स सी. मे बी यू आर लुकिंग फॉर अ जस्टिस. तुम्हाला न्याय हवा आहे. तुमच्यासोबत ज्या घटना सध्या घडत आहेत, ओके, ज्या ट्रॉमा शॉकमधनं तुम्ही जात आहात, तर तुम्हाला न्याय हवा आहे अँड यू आर फायटिंग फॉर द जस्टिस. ओके, कार्ड्स पडले. अगेन इट इज अ मॅटर ऑफ लव्ह लाईफ. मे बी प्रेमाचा मॅटर असू शकतो, मॅरेज लाईफचा इश्यू असू शकतो किंवा काही डिवोर्स सेपरेशन प्रोसेसमधनं जात आहे. काही लोकांना डिवोर्स नको आहे, काही लोकांना सेपरेशन नको आहे, कोर्टात केस चालू आहे. समथिंग रिलेटेड दिस लव्ह लाईफ इश्यूज ऑर मॅरेज लाईफ इश्यूज अँड यू आर लुकिंग फॉर हिलिंग. अगेन आय एम एबल टू सी हे कार्ड. लेट्स सी. तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत आणि तुम्हाला कळत नाही आहे की काय सिलेक्ट केलं पाहिजे. आउट ऑफ 2 कुठलं ऑप्शन सिलेक्ट केलं पाहिजे. माइंड पण जगलिंगमध्ये आहे. इमोशन्स पूर्ण अप अँड डाऊन होत आहेत. कळत नाही आहे काय करावं. अटीतटीची सिच्युएशन तुमच्या समोर आहे. कुठेतरी बॅलन्स आणण्याचा प्रयत्न करताय. नंबर 2 222. सो कुठेतरी अगेन मून 2 नंबर. सो कुठेतरी खूप बॅलन्स आणण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही ह्या तुमच्या लाईफच्या सिच्युएशनमध्ये, पण तो बॅलन्स येत नाही आहे आणि इमोशनल अप अँड डाऊन्स होत आहेत. इमोशनल मूड स्विंग्स होत आहेत. कधी मूड खूप छान आहे, कधी मूड खूप खराब आहे, कधी फिरावंसं वाटतं, कधी कोणाशीच बोलावंसं नाही वाटत. ओके, ही एनर्जी दिसते मला. सॅड आहात तुम्ही. मे बी लिटल बिट डिप्रेस्ड एनर्जी. ओके, काही लोकांचा फायनान्शियल इश्यूज पण असू शकतो. पैशांचा मॅटर आहे. खूप हेवी लॉसेस झालेले आहेत किंवा प्रॉपर्टी इश्यू आहे. फॅमिली प्रॉपर्टीसाठी फाईट करत आहे, त्याची कोर्टात केस चालू आहे, असे पण काही ऊर्जा मला दिसत आहे. सो फॅमिली इज ऑल्सो इन्वॉल्ड इन दिस. रात्री झोप लागत नाही, घाबरून दचकून उठता, ओव्हर थिंकिंग, फिअर, एन्झायटी अशी इमोशन्स आहेत. ओके, सो जे पण काही तुमच्या लाईफमध्ये बर्डन चालू आहे त्याचं काय आहे. ओ गॉड, सी स्ट्रेस. कुठंतरी एक वेगळं बर्डन कॅरी करत आहात किंवा एकट्यालाच सगळं करायचं आहे. सगळी जबाबदारी स्वतःवरतीच घेतात, कुणाला बोलत नाही आणि त्या लोडखाली तुम्ही आहात. त्याच्यामुळे बॅक पेन आहे, स्पाइन इश्यूज आहे, हेल्थ इश्यूज आहे आणि हे सगळं तुम्ही मे बी फॅमिली घरासाठी करत आहात. यू आर हायली स्ट्रेसफुल पर्सन. काय आहे सोल्युशन, लेट्स सी. सी दिस. तुम्हाला पीस हवं आहे आणि बऱ्याच लोकांना ना असं वाटतं की काही होत नाही आहे, प्रमोशन होत नाही आहे, सॅलरी हाईक होत नाही आहे, नोकरीमध्ये रिस्पेक्ट नाही आहे, फॅमिली सपोर्ट देत नाही आहे, आई, सिस्टर्स, ब्रदर्स कोण बरोबर वागत नाही. असं वाटतं सगळं सेट करून कुठेतरी निघून जावं. मे बी फील लाईक टू हे लोकेशन सोडून दुसऱ्या लोकेशनला जावं असं वाटतं तुम्हाला. सी, यू आर हार्ट ब्रोकन. आपल्याच माणसाने तुम्हाला हे पण कार्ड जम्प केले, धोका दिला आहे. हो, ओके. दिस कार्ड इज व्हेरी पॉझिटिव्ह, व्हेरी पॉझिटिव्ह. खूप छान. म्हणजे घाबरू नका. हा एक सुंदर संदेश आहे की ही जी पण एनर्जी आता आपण बघितली, क्लेश आहे, प्रॉपर्टी मॅटर आहे, लव्ह लाईफ इश्यूज आहे, वॉट एव्हर, बट ही एनर्जी अशी आहे की देव तुम्हाला एक अशी मॅजिकल छडी देणार आहेत लवकर
की ह्या गोष्टींचं सोल्युशन तुम्हाला मिळेल, या गोष्टींचं उत्तर तुम्हाला मिळेल आणि उत्तर मिळाल्यामुळे कामं फटाफट व्हायला लागतील. तुम्हाला कळेल, अरे हे तर मी सॉल्व करू शकतो, हे सॉल्व होण्यासारखं आहे. आय कॅन इझिली डू दिस. मी बीट करू शकतो या गोष्टीला. कारण की ते इंटेलिजन्स, ते विस्डम तुमच्याकडे इन्फिनाईट देवाने दिलं आहे. बघा, इन्फिनिटी सिम्बॉल आहे इकडे. सो यू आर द मॅजिशियन ऑफ युअर ओन लाईफ. साम दाम दंडभेद तुम्ही आता तुमचं मॅजिक वापरून ह्या सगळ्या गोष्टी हील कराल. तुम्हाला भावनिकदृष्ट्या समजून घेणारी व्यक्ती लाईफमध्ये येईल, ती तुम्हाला गायडन्स देईल. तिकडे तुमची एनर्जी बूस्ट होईल, तुमचं कम्युनिकेशन सुंदर होईल आणि फायनान्शियली ऑल्सो कोण ना कोणतरी तुम्हाला सुंदर गायडन्स देईल. तिकडे तुम्हाला मदत मिळताना मला दिसत आहे. सो हा जो तुमचा प्रॉब्लेम आहे की ड्युएल पर्सनॅलिटी, ड्युएल एनर्जीमध्ये अडकल्या, डिसिजन घेऊ शकत नाही, इमोशनला पण डाऊन आहेत, पण समथिंग इज कमिंग व्हेरी स्पीडली इन युअर लाईफ. काहीतरी स्पीडनी एक सुंदर कम्युनिकेशन तुमच्या लाईफमध्ये येत आहे आणि हे कम्युनिकेशन जे आहे ना, हे सुंदर आहे. ही एनर्जी स्पीडली येते. बघा ना, युनिवर्सकडनं ऊर्जा तुमच्याकडे भरभरून येत आहे. सो डोंट वरी, तुमचंसुद्धा एक सुंदर हिलिंग होत आहे. ओके, व्हेरी सून. तुम्ही हा मॅजिशियन जो कार्ड आहे ह्याचं मोबाईलला वॉलपेपर लावू शकता, लॉक स्क्रीनला पण लावू शकता. आणि नेहमी ह्याला बघायचं आणि म्हणायचं की सगळं सॉल्व झालं आहे, सगळं हील झालं आहे, ओके, सगळं मॅजिक झालेलं आहे. अँड देन सी युअर लाईफ विल बी अ ब्युटिफुल वन. खूप सुंदर लाईफ असेल. ओके, सो निराश व्हायचं नाही, आनंदी राहायचं, हॅपी राहायचं, स्वतःला नेहमी मोटिवेट करत राहायचं. ज्या आराध्य देवताला मानतात त्याचं नामस्मरण करत राहा. थँक्यू सो मच. हरे कृष्ण.